हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयति यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्. हरे कृष्ण. आपल्या या रोजच्या भगवद्गीता क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काही जणांना रोजच्या क्लासची सवय असेल आणि ती कदाचित अशी असेल की जनरली सगळीकडे श्लोक वाचला जातो, त्यानंतर त्याचा शब्दार्थ आणि भाषांतर आणि तात्पर्य वाचलं जातं आणि त्यानंतर मग पूर्ण मोठा एक क्लास होतो समजावून सांगायला. तर त्या पद्धतीने आणि म्हणून त्या पद्धतीमध्ये तात्पर्य वाचून झाल्यानंतर मग मंगलाचरण म्हटलं जातं, गुरूंना प्रणाम केला जातो. परंतु आपण त्या पद्धतीने वाचणार नाही आहोत. आपण श्रील प्रभुपादांच्या या भगवद्गीतेतल्या प्रत्येक वाक्य आणि वाक्य, शब्द आणि शब्द वाचून त्याचा अर्थ समजावून घेणार आहोत. आणि म्हणून मी जे मंगलाचरण आहे ते मी सुरुवातीलाच म्हणून घेतो, कारण आपण शेवटपर्यंत वाचतच असतो, तात्पर्य वाचून समजावून घेत असतो. तुमच्यापैकी जे काही नवीन आहेत त्यांच्यासाठी ही जी भगवद्गीता आहे, ही भगवद्गीता एक महान आचार्य होऊन गेले 1977ला त्यांनी आपलं शरीर सोडलं, तर त्यांनी लिहिलेली आहे. ऑफकोर्स भगवद्गीता ही भगवान श्री कृष्ण देव यांनी मुळात उच्चारलेली आहे. अर्जुनला व्यासदेवाने ती लिहिलेली आहे. परंतु बऱ्याचदा आपल्याला बाजारामध्ये वेगवेगळ्या भगवद्गीता मिळतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे लेखक आपल्या मताप्रमाणे ते समजावून सांगायचा प्रयत्न करतात. त्याला तात्पर्य किंवा भावार्थ म्हटलं जातं. तर आपण जी वाचणार आहोत ती जी जगामध्ये आता सध्याला सगळ्यात फेमस आहे, त्याचं नाव आहे भगवद्गीता जशी आहे तशी. आणि ती जनरली तुम्हाला कोणत्याही इस्कॉन मंदिरामध्ये मिळेल. इस्कॉन या संस्थेचे जे संस्थापक आचार्य आहेत कृष्ण कृपामूर्ती श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी प्रत्येक श्लोकावरती आपल्याला तात्पर्य, भावार्थ दिलेला आहे, तो आपण वाचणार आहोत. तर या भगवद्गीतेचे इंट्रोडक्शन म्हणजेच परिचय करून देताना हे आचार्य खूप मोठं इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्यांनी, आणि तो देखील आपल्याला वाचायचा आहे. तर पहिले एक 4-5 दिवस मला वाटतं आपले इंट्रोडक्शन वाचण्यातच जातील, पण तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यालाच गीता सार देखील म्हटलं जातं. याच्यामध्ये थोडंफार भगवद्गीतेचा सारांश देतात श्रील प्रभुपाद. माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला सारखं श्रील प्रभुपाद असं ऐकायला मिळेल, कारण त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचं नाव जरी AC भक्तिवेदांत स्वामी असलं तरी त्यांचे अनुयायी प्रेमाने त्यांना श्रील प्रभुपाद म्हणतात. तर त्यांनी हे जी भगवद्गीतेचं जे परिचय आहे, इंट्रोडक्शन, मराठीमध्ये त्या तुमच्याकडे भगवद्गीता असेल तर त्यात लिहिलेलं असेल उपोद्घात, कदाचित तुम्हाला हा शब्द परिचयाचा नसेल, तर तो खूप मोठा आहे आणि तो आपण डिटेलमध्ये वाचणार आहोत. आता हे इंट्रोडक्शन वाचत असताना मी जास्त समजावून सांगणार नाही, पटपट वाचणार आहोत आपण, कारण आपल्याला संपवायचं आहे. मात्र भगवद्गीता एकदा सुरू झाली तर प्रत्येक वाक्य मी थोड्याफार प्रमाणात समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. ही भगवद्गीता तुमच्याकडे नसेल तर ती मागवून घ्या. जसं मी मगाशी म्हणालो की इस्कॉनच्या मंदिरामध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल. नसेल तुमच्या घराशेजारी, गावाशेजारी इस्कॉनचं सेंटर नसेल तर हे ऑनलाईन देखील मिळतं. फ्लिपकार्टवरती मिळेल, अमेझॉनवरती मिळेल, काही प्रॉब्लेम नाही, मागवून घ्या. आणि रोजचं आपलं वाचन चालू असताना तुम्ही देखील प्रत्येक वाक्याला फॉलो करणे हे तुम्हाला खूप उपयोगी होईल.
खूप इझी जाईल. इंट्रोडक्शनच्याही आधी आहे श्रील प्रभुपादांचे पार्श्वभूमी आणि मनोगत, ते देखील आपण वाचूया, म्हणजे अगदी सुरुवातीपासून वाचल्यासारखं होईल. तर मी वाचायला सुरुवात करतो आणखीन वेळ न दवडता. पार्श्वभूमी, याच्यात थोडंसं इतिहास दिलेला आहे की भगवद्गीता काय आहे, कुठे आपल्याकडे कशी काय आली. मी जो व्हिडिओ पाठवलेला 18 मिनिटाचा तो जरी तुम्ही बघितला तरी तुम्हाला लक्षात आलं असेल, तरी आपण हे वाचूया. भगवद्गीता जरी स्वतंत्रपणे प्रकाशित व वाचली जात असली तरी मूलतः ती संस्कृत महाकाव्य महाभारत यात सापडते. तर महाभारताचा हा एक भाग आहे. महाभारतात सध्याच्या कलियुगापर्यंत घडलेल्या घटनांचे वर्णन दिले आहे. या युगाच्या आरंभी, म्हणजे आता जो कलियुग सुरू आहे त्याच्या सुरुवातीला सुमारे 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त व मित्र अर्जुन याला भगवद्गीता सांगितली. त्यांच्यातील संवाद जो मानवी इतिहासातील सर्वात महान ज्ञानाविषयक व धर्मविषयक संवादापैकी एक आहे, एका युद्धापूर्वी घडला. हे यादवी महायुद्ध धृतराष्ट्राचे 100 पुत्र व त्याचे चुलत बंधू पांडव यांच्यात घडले. धृतराष्ट्र व पांडू हे 2 भाऊ होते व त्यांचा कुरुवंशात जन्म झाला होता. ते भरत राजाचे वंशज होते आणि राजा भरत यांच्यामुळेच महाभारत हे नाव पडले. पूर्वी या अखंड पृथ्वीला देखील भारतच म्हटलं जायचं भरत राजांमुळे. आणि हे जे राजे होते, युधिष्ठिर महाराज, धृतराष्ट्र वगैरे, हे संपूर्ण पृथ्वीचे राजे होते, आत्तासारखे नाही. तेव्हा देखील छोटे छोटे राजे होते छोट्या छोट्या भागामध्ये, परंतु हे जे होते ते मेन राजे असायचे संपूर्ण पृथ्वीचे, त्यांना सम्राट म्हटलं जायचं. थोरला बंधू धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता त्याचा धाकटा बंधू पांडू याला मिळाले. आता भरत राजापासून धृतराष्ट्रपर्यंतचा इतिहास आपण इथे वाचणार नाही आहोत, तुम्ही महाभारत बघू शकता. परंतु भगवद्गीता महाभारतातलाच एक भाग आहे. जनरली हे तुम्हाला का माहीत असणे गरजेचं आहे? आपल्याला फक्त माहिती आहे भगवद्गीता आपला ग्रंथ आहे, भगवद्गीता आपला ग्रंथ आहे, भगवद्गीता आपलं शास्त्र आहे असं पण आपण म्हणतो. आणि मग बरेचसे दुसऱ्या संप्रदायातले वगैरे मग टीका करतात की नाही, वेद तुमचे शास्त्र आहेत, भगवद्गीता तर महाभारतातला आहे आणि महाभारत तर एक कथा आहे, वेद नाही, असं म्हटलं जातं बऱ्याच. आणि बऱ्याच लोकांना माहिती पण नसतं की भगवद्गीता आली कुठून. तर याचा मूळ आपण जर शोधत गेलो तर तुमच्या लक्षात येईल ती महाभारतामध्ये सापडते. व्यासदेवानीच लिहिली महाभारत, व्यासदेवानीच लिहिले 4 वेद, व्यासदेवानीच लिहिले पुराण, परंतु महाभारतामध्ये हे सापडतं. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं, त्यांना वाटतं की श्रीमद भागवतमचा सारांश रूपामध्ये भगवद्गीता आहे. नाही, भगवद्गीता हे संपूर्ण वेदांचा सार आहे, नुसतं श्रीमद भागवतमचा नाही, उपनिषदांचा, विशेष करून सगळ्या उपनिषदांचा सार आहे. म्हणून भगवद्गीतेला कधी कधी गीतोपनिषद पण म्हटलं जातं. तर पूर्ण इतिहास आपण वाचणार नाही, थोडक्यात इथं जे दिलेलं आहे की थोरला बंधू धृतराष्ट्र जन्मापासून आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता त्याचा धाकटा बंधू पांडू याला मिळाले. पांडूचा तरुणपणीच मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या त्याच्या 5 पुत्रांचे पालनपोषण काही काळाकरता राजा झालेल्या धृतराष्ट्राने केले. अशा प्रकारे धृतराष्ट्र व पांडू या दोघांचे पुत्र एकाच राजघराण्यात वाढले. दोघांनाही द्रोणाचार्यांनी क्षत्रिय विद्येत निष्णात केले व पितामह भीष्मदेवांनी मार्गदर्शन केले. तरी देखील धृतराष्ट्राचे पुत्र व खास करून सर्वात थोरला पुत्र दुर्योधन पांडवांचा अतिशय द्वेष करायचे आणि आंधळ्या व दृष्ट प्रवृत्तीच्या धृतराष्ट्राची इच्छा होती की पांडूच्या पुत्रांना नव्हे तर त्याच्या पुत्रांना राज्यपद मिळवले पाहिजे.
ज्या प्रकारे धृतराष्ट्राच्या संमतीने दुर्योधनाने पांडूंच्या तरुण पुत्रांची हत्या करण्याचा कट रचला, पांडव त्यांचे काका विदुर व मामेभाऊ श्रीकृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणाखाली असल्यामुळेच आपले प्राण वाचवू शकले. श्रीकृष्ण म्हणजे कोणी सर्वसाधारण मनुष्य नसून ते तर स्वयं भगवान आहेत. त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता व तत्कालीन राजकुळात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणेच वावरत होते. ते पांडूची पत्नी व पांडवांची माता कुंती किंवा पृथा हिचे भाऊ होते. अशा प्रकारे एक नातेवाईक म्हणून आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे या नात्याने ते पांडूच्या सदाचरणी पुत्रांची बाजू घेत राहिले व त्यांचे रक्षण करीत राहिले. अखेरीस धूर्त दुर्योधनाने पांडवांना द्यूत क्रीडेकरिता आव्हान दिले. त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन व त्याच्या भावांनी पांडवांची शालीन पत्नी द्रौपदी हिला ताब्यात घेतले व भर राजसभेमध्ये विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला महाभारत आपल्या सर्वांना माहिती आहे. श्रीकृष्णांच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली, परंतु त्या द्यूत क्रीडेत फसवणूक झाल्यामुळे पांडव त्यांचे राज्य गमावून बसले व त्यांना 13 वर्ष वनवास भोगावा लागला. वनवासातून परतल्यावर पांडवांनी आपल्या न्याय हक्काचे राज्य परत मिळावे म्हणून दुर्योधनाला विनंती केली, परंतु त्याने साफ नकार दिला. क्षत्रिय असल्यामुळे राज्य करणे हा त्यांचा धर्म होता, म्हणून त्यांनी आपली मागणी कमी करून फक्त 5 गावे मागितली. परंतु दुर्योधनाने उद्धटपणे उत्तर दिले की सुईच्या टोका इतकी भूमी देखील मी देऊ इच्छित नाही. तर आतापर्यंत तरी पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवित आले होते, सहनशील होते. तथापि आता मात्र युद्ध करणे अनिवार्य होते. जगभरच्या राजांपैकी कोणी पांडवांची बाजू घेतली तर कोणी कौरवांची बाजू घेतली. तरी सुद्धा श्रीकृष्ण स्वतः शांतीदूत या नात्याने दुर्योधनाच्या दरबारात गेले व त्यांनी सलोख्याकरिता विनंती केली. जेव्हा त्यांची विनंती अमान्य करण्यात आली तेव्हा युद्ध निश्चित झाले. अत्यंत सदाचरणीय असलेल्या पांडवांनी श्रीकृष्णांना साक्षात परमेश्वर म्हणून जाणले होते, परंतु धृतराष्ट्राचे पुत्र मात्र त्यांना समजू शकले नाहीत. तरी देखील युद्ध पिपासू अशा विरुद्ध पक्षाच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी युद्धात भाग घेतला. परमेश्वर असल्यामुळे ते स्वतः युद्ध करणार नव्हते, परंतु ज्याला त्यांचे सैन्य हवे असेल तो त्यांचे सैन्य घेऊ शकत होता व ज्याला स्वतः श्रीकृष्ण हवे असतील त्याला ते सल्लागार म्हणून उपलब्ध होणार होते. तर राजकारणी दुर्योधनाने श्रीकृष्णांचे सैन्य मागून घेतले, तर पांडवांना प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्राप्त करण्याची तितकीच उत्कट इच्छा होती. आणि मग अशा प्रकारे श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी झाले व त्या महान धनुर्धारीचा रथ हाकू लागले. आता आपण त्या क्षणापर्यंत पोहोचलो आहोत ज्यावेळी भगवद्गीतेचा शुभारंभ होतो. दोन्ही पक्ष युद्धाच्या पावित्र्यात उभे आहेत आणि धृतराष्ट्र आतुरतेने संजय या आपल्या सचिवाला विचारतो की त्या 2 पक्षांनी काय केले. अशा प्रकारे सर्व पृष्ठभूमी तयार आहे व जाता जाता या अनुवाद व तात्पर्याविषयी एक छोटे टिप देणे आवश्यक वाटते. भगवद्गीतेच्या इंग्रजी अनुवादकांनी जो साधारण कित्ता गिरवला आहे तो म्हणजे श्रीकृष्ण या व्यक्तीला दूर सारून स्वतःच्याच कल्पना व तत्वज्ञानाकरिता जागा करून घेणे. महाभारताच्या इतिहासाला लोक दंतकथा म्हणतात आणि कोणा एका अज्ञान प्रतिभावान मनुष्याच्या कल्पनांना सादर करण्याकरिता श्रीकृष्ण हे एक अलंकारिक साधन आहे असेही म्हणतात. अगदीच फार झाले तर श्रीकृष्णांना एक गौण ऐतिहासिक व्यक्ती समजतात, परंतु जशी गीता प्रत्यक्षात स्वतःबद्दल सांगते त्यानुसार भगवान श्रीकृष्णच हे भगवद्गीतेचे लक्ष्य व विषय वस्तू दोन्हीही आहेत. तर हा अनुवाद व त्याच्याबरोबरचे तात्पर्य वाचकाला श्रीकृष्णांपासून दूर घेऊन जाण्याऐवजी त्यांच्या दिशेने अग्रेसर करेल. या दृष्टीने भगवद्गीता जशी आहे तशी हा ग्रंथ अद्वितीय आहे. दुसरी महत्वाची अद्वितीय गोष्ट म्हणजे यामुळे भगवद्गीता पूर्णपणे सुसंगत व आकलनीय होते, समजायला सोपी होते.
श्रीकृष्ण गीतेचे वक्ता व त्याचबरोबर अंतिम उद्दिष्ट असल्या कारणाने हा एकमेव अनुवाद आहे जो या महान ग्रंथरत्नाला त्याच्या सत्य स्वरूपात सादर करीत आहे. शेवटचं थोडंफार मी एक्सप्लेन करतो. प्रकाशकांनी हे लिहिलेलं आहे की AC भक्तिवेदांत स्वामी, ज्यांना आपण प्रेमाने श्रील प्रभुपाद म्हणतो, यांनी ही भगवद्गीता लिहिण्याचं मेन कारण म्हणजे बरेच लोक भगवद्गीतेवरती लिहितात परंतु श्रीकृष्णांना वगळून टाकतात आणि त्यातलं तत्वज्ञान फक्त घ्यायचा प्रयत्न करतात की मन काय आहे, बुद्धी काय आहे, अहंकार काय आहे, शरीर आत्मा फरक काय वगैरे वगैरे वगैरे. येस, या सगळ्या गोष्टी भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत, परंतु भगवद्गीतेमध्ये हे सगळं जाणण्याचा उद्देश पण सांगितलेला आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांना जाणणे. आणि ते बऱ्याच श्लोकामधून आपल्याला दिसतं देखील. भगवंत म्हणतात मला शरण आलं पाहिजे, मला जाणलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण करत नाही तेव्हा त्या भगवद्गीतेवरचे जे भाष्य असतं त्याचा काही अर्थ राहत नाही. मग अशा बरेच भगवद्गीता बाजारामध्ये आहेत. आणि म्हणून प्रभुपादांनी या भगवद्गीतेचं नाव दिलं जशी आहे तशी. आताच आपण थोड्याफार प्रमाणामध्ये महाभारताचा इतिहास संक्षिप्त रूपामध्ये जाणला आणि अशा प्रकारे युद्धाला येऊन थांबल्यानंतर मग भगवद्गीता सुरू होते. इथपर्यंत आपण वाचलं. बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही की भगवद्गीताचा आणि मग माझा वैयक्तिक संबंध काय आहे. अर्जुनाला युद्ध करायचं होतं कारण त्याचं राज्य गमावलेलं त्यांनी, त्याला त्याचं राज्य मिळालं नव्हतं युधिष्ठिर महाराजांना, पांडवांना. आणि किती प्रयत्न करून शांती प्रस्ताव देऊन 5 गावं मागून देखील जर एखादं द्यायला तयार नसेल तर युद्ध केलंच पाहिजे असं नॉर्मली सगळ्यांना वाटतं. आणि मग थोडंफार प्रमाणात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अर्जुन मग युद्ध करायला तयार नव्हता आणि मग त्याला युद्ध करायला तयार करण्यासाठी भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. मग इथे माझा काय संबंध आहे? मी कशाला वाचू भगवद्गीता? एक स्टोरी म्हणून वाचू की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कसं काय तयार केलं युद्धाला म्हणून वाचू? युद्ध करणे बरोबर होतं का चुकीचं होतं हे समजण्यासाठी वाचू? एक्झॅक्टली भगवद्गीता मी कशाला वाचू असा आपल्याला प्रश्न पडतो, हो की नाही? आणि मग साहजिकच एखादा थोडंफार वाचल्यानंतर त्याला प्रश्न पडतो की भगवद्गीतेचा धर्माशी काय संबंध आहे? आणि याला धार्मिक ग्रंथ का म्हटलं जातं? एक राजा होता, त्याला वेगवेगळी 2 मुलं होती. त्या 2 मुलांच्या मुलांमध्ये भांडणं झाली, एकमेकांचं राज्य ते बळकावू पाहत होते, जसं आजच्या रोजच्या भावाभावांमध्ये भांडण होते. आता याच्यावरून आपल्या लक्षात येईल जसं आजच्या 2 भावांमध्ये भांडण होतं तेव्हा एकटा त्यातलं कपटी असतो, अधार्मिक असतो, अधर्माच्या मार्गाने जाणारा असतो, बळकावून घ्यायचा प्रयत्न करत असतो, आणि दुसरा धार्मिक असतो, तो स्वतःचं रक्षण करायचा प्रयत्न करत असतो. आणि बऱ्याच जणांना धर्म म्हणजे वाटतं की धर्म म्हणजे सहनशील असणे, कुणी आपल्यावर वार केला, कुणी आपल्याला त्रास दिला तरी त्याला त्रास द्यायचा नाही वगैरे वगैरे. परंतु भगवद्गीता बरोबर त्याच्या उलटी जाते. नाही तर त्रास तर सोडा, तर मारलं पाहिजे, आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. मग लोकांना असं वाटायला लागतं की भगवद्गीता म्हणजे आपल्या हक्कासाठी लढायला सांगितलं. काही जणांना वाटतं की भगवद्गीता म्हणजे आपलं कर्म करायला सांगितलं. याची लिंक आपल्याला सहजासहजी अशी जोडता येत. हे लिंक जोडायचं काम हे इंट्रोडक्शन मध्ये दिलेलं. त्यामुळे इंट्रोडक्शन वाचणं खूप महत्वाचं आहे की मी कशाला वाचू भगवद्गीता, हो की नाही? ते इंट्रोडक्शन मध्ये आपण वाचूयाच हळूहळू. पण एक छोटासा मुद्दा असा आहे की आता आपल्याला थोडक्यात राजसिंहासन आणि मग त्याचं उत्तरदायित्व, त्याच्या मुलांनी पुढे ते राज्य चालवलं पाहिजे, हे जनरली आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे. परंतु कलियुगाच्या पूर्वी देखील जरी राजाचा मुलगा राजा होत असला
तरी तो राजा होण्याच्या पात्र नसेल, त्याला लहानपणापासून बघितलं जायचं आणि तो राजा होण्याच्या पात्रतेचा नसेल तर त्याला काढून टाकलं जायचं, दुसऱ्याला राजा केलं जायचं. राजा हा क्षत्रिय असतो, ब्राह्मण हा वेद पठणाचं काम करतो, परंतु हे जन्माने कधीच ठरवले जात नव्हते. एक गुणांनी आणि कर्माने ठरवले जात होते. आणि जरी 4 भाऊ असले, 5 भाऊ असले तरी मोठा भाऊ हाच राजा व्हायचा. जनरली 99.99% राजाचाच मुलगा राजा व्हायचा आणि मोठा मुलगाच राजा व्हायचा, कारण त्या प्रकारचं रक्तामध्ये त्यांच्या गुणधर्म पण असायचे तिथे जन्मलाय म्हणजे. पण तो कधी कधी असंही व्हायचं की तो राजा बोगस निघायचा, क्षत्रियच असायचा नाही, जनतेला लुटायचा, धर्माने वागायचा नाही. राजाचं खरं कर्तव्य असतं समाजामध्ये, जनतेमध्ये धर्म प्रचार करणे, धर्माप्रमाणे सगळे वागतात की नाही ते पाहणे. पण तो स्वतःच धर्माप्रमाणे वागत नसेल तर दुसऱ्याला कसं वागवणार. अशा वेळेला त्याला काढून टाकलं जातं. भागवतमध्ये देखील बरेच अशी उदाहरणं भेटतील आपल्याला. आणि मग जो चांगल्या गुणांचा राजा असतो, तो जरी धाकटा भाऊ असला, जरी तो राजघराण्यातला नसला तरी त्याला राजा केलं जायचं. जसं चंद्रगुप्त मौर्याला चाणक्य पंडितांनी राजा केलं. परंतु या धृतराष्ट्र आणि त्याची जी मुलं होती तिथून ही पद्धती सुरू झाली की नाही, मी मोठा भाऊ आहे, मीच राजा झालो पाहिजे, जरी माझ्यामध्ये ती पात्रता नसली तरी. आणि मग हे सगळे आसुरी प्रवृत्तीचे होते. खऱ्या अर्थाने यांच्या हातामध्ये राज्य दिलं नसलं पाहिजे. आणि मग यांच्या हातामध्ये राज्य दिलं तर हे तर अधार्मिक आहेतच, तर समाजामध्ये पण सगळा धर्म टिकून राहणार नाही. अधार्मिक लोक जास्त वाढतील, अधर्म सगळीकडे वाढेल. आणि जिथे जिथे अधर्म वाढतो तिथे तिथे भगवंत पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी काही ना काहीतरी करायला येतात. म्हणून हे युद्ध झालं अर्जुनासाठी नाही, धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी. अर्जुन नसता तर दुसऱ्यासाठी पण केलं असतं भगवंतानी. आणि मग भगवद्गीता ही या उद्देशाने सांगितलेली आहे अर्जुनाला की धर्माच्या रक्षणासाठी तुला हे काम करायचं आणि धर्माचं रक्षण करणे माझं काम आहे, म्हणून तुला माझी सेवा करायची आहे, माझं काम म्हणून करायचं आहे. आणि मग हळूहळू आपल्याला लक्षात यायला लागतं की आपण देखील इथे कुठेतरी फिट होतो, की मी पण अधर्माच्या मार्गाने चाललोय का. आणि अधर्माच्या मार्गावरती दुःख असतं, धर्माच्या मार्गावरती सुख असतं, ते आपल्यासाठी पण फायद्याचं असतं. मग भगवंत समजावून सांगतात अर्जुनाला की धर्म काय आहे, अधर्म काय आहे, तू कोण आहेस, हे सगळं डिटेलमध्ये सांगतात. आणि म्हणून तुला युद्ध करायचं आहे. मग आपल्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये तेच वाचून आपल्या आयुष्यामध्ये आपण अधर्माच्या मार्गावर आहोत का, धर्माच्या मार्गावर कसं आलं पाहिजे हे शिकण्यासाठी आपल्याला भगवद्गीता वाचायची. एक कथा म्हणून अर्जुनाचं मन कसं बदललं भगवंतानी म्हणून वाचायचं नाहीये. या प्रकारेच ते समजावून पण घेतलं पाहिजे. तर पुढे वाचूया आपण. या भगवद्गीतेचे लेखक AC भक्तिवेदांत स्वामी आपलं मनोगत व्यक्त करतात इथे. त्याच्यामध्ये लिहितात, भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथाचे आता जे स्वरूप आहे त्या स्वरूपातच मी प्रथम हा ग्रंथ लिहिला. तथापि जेव्हा हा ग्रंथ पहिल्या वेळेस प्रसिद्ध झाला तेव्हा दुर्दैवाने मूळच्या हस्तलिखितातील पाने कापून त्याची संख्या 400 पानांपेक्षा कमी करण्यात आली. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात चित्रे नव्हती आणि भगवद्गीतेतील बहुतेक मूळ श्लोकांचे विवरणही नव्हते. श्रीमद भागवतम, श्री ईशोपनिषद इत्यादी माझ्या इतर सर्व पुस्तकातील पद्धत अशी आहे की मी प्रथम मूळ श्लोक देतो, नंतर प्रत्येक संस्कृत शब्दाचा अर्थ देतो व नंतर श्लोकाचे भाषांतर आणि त्यावरचे भाष्य देतो. याच्यामुळे काय होतं की याच्यामुळे लेखकाची तसंच ग्रंथाची देखील ऑथेंटिसिटी टिकून राहते. म्हणजे काय, तर ते टिकून राहण्यासाठी ऑथेंटिसिटी म्हणजे कोणी एखाद्याला संशय येईल, इतके सारे भगवद्गीता आहेत बाजारामध्ये, मग ही शुद्ध आहे, यातला उद्देश शुद्ध आहे, हे कशावरून. तर त्यासाठी श्रील प्रभुपादांनी हे अशा प्रकारे पद्धत मांडलेली आहे याच्यामध्ये की
या टर्न इट पुट इट ऑन. पहिल्यांदा ते श्लोक देतात, मग श्लोकामधल्या प्रत्येक संस्कृत शब्दाचा मराठीमध्ये अर्थ दिला जातो. मग कोणी संस्कृत एक्सपर्ट असेल तर लगेच कॅच करेल की चुकीचं तर सांगितलं जात नाही. त्यानंतर मग पूर्ण श्लोकाचा अर्थ दिला जातो. त्यामुळे तुम्हाला संस्कृत येत नसलं तरी तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल की यस बरोबर अर्थ दिलेला आहे. आणि मग तो समजावून सांगितला जातो. त्याला भाष्य किंवा तात्पर्य किंवा भावार्थ म्हटलं जातं. या पद्धतीमुळे पुस्तक फार सप्रमाण व विद्वत्तापूर्ण होते आणि श्लोकाचा मूळ अर्थ अगदी स्पष्ट होतो. म्हणून जेव्हा भगवद्गीतेवरील माझ्या मूळच्या हस्तलिखितांची पाने कमी करण्यात आली तेव्हा मला फार बरे वाटले नाही. परंतु नंतर जेव्हा भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथाची मागणी फार वाढली तेव्हा पुष्कळ विद्वानांनी आणि भक्तांनी मला आग्रह केला की पुस्तक मूळ मोठ्या स्वरूपात प्रस्तुत करावे. तेव्हा मॅकमिलन अँड कंपनी यांनी पुस्तकाची संपूर्ण आवृत्ती प्रकाशित करण्याचे मान्य केले. याप्रमाणे सध्याचा माझा प्रयत्न आहे कृष्ण भावनामृत आंदोलन अधिक दृढ आधारावर स्थापित व्हावे आणि अधिक प्रगतीवर व्हावे यासाठी पूर्ण परंपरा गुरुशिष्य परंपरा स्पष्टीकरणासह या महान ग्रंथावरील मूळ हस्तलिखित प्रस्तुत करणे हा आहे. आमचे कृष्ण भावनामृत आंदोलन अत्यंत शुद्ध स्वरूपाचे, ऐतिहासिक दृष्ट्या अधिकृत, स्वाभाविक म्हणजे नॅचरल आणि दिव्य आहे. त्या भौतिक जगाच्या पलीकडचं आहे, कारण ते भगवद्गीता जशी आहे तशी याच्यावर आधारलेले आहे. हे आंदोलन हळूहळू संपूर्ण विश्वातील विशेष करून तरुण पिढीत सर्वात लोकप्रिय होत आहे. जुन्या पिढीला सुद्धा या आंदोलनात स्वारस्य वाटू लागले आहे. प्रौढ वर्गाची रुची इतकी वाढत चालली आहे की माझ्या शिष्यांचे वडील व आजोबा आमच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ या महान संस्थेचे आजीवन सदस्य होऊन आम्हाला प्रोत्साहन देत आहेत. लॉस एंजेलिस अमेरिकेतील एक शहर आहे. इथे मध्ये अनेक मातापिता माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यायचे की मी जगभर कृष्ण भावनामृत आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. त्यापैकी काही लोकांच्या मते अमेरिकन लोक अत्यंत भाग्यवान आहेत कारण मी कृष्ण भावनामृत आंदोलनाचा शुभारंभ अमेरिकेत केला आहे. परंतु वास्तविक या आंदोलनाचे मूळ जनक स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. कारण हे आंदोलन फार प्राचीन काळी सुरू झाले होते व गुरुशिष्य परंपरेद्वारे मानव समाजात चालू राहिले आहे. जर यासंबंधी माझे काही श्रेय असेल तर ते माझे वैयक्तिक श्रेय नसून माझे नित्य आध्यात्मिक गुरु ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज यांचे आहे, श्रील प्रभुपादांचे गुरु. या बाबतीत माझे स्वतःचे जर काही श्रेय असेल तर हेच की मी भगवद्गीता कोणतीही भेसळ न करता जशी आहे तशी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भगवद्गीता जशी आहे तशी माझ्याकडून सादर होण्यापूर्वी भगवद्गीतेच्या बहुतेक सर्व इंग्रजी आवृत्त्या अशा होत्या की त्यात कोणाचा वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा हेतू होता. परंतु भगवद्गीता जशी आहे तशी सादर करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा संदेश सादर करणे हा आहे. श्रीकृष्णांची इच्छा प्रकट करणे हे आमचे कार्य आहे. एखादा राजकारणी, तत्वज्ञानी किंवा शास्त्रज्ञ अशा भौतिक तार्किकांची इच्छा प्रकट करणे हे आमचे कार्य नव्हे. याचे कारण असे आहे की अशा लोकांची इतर प्रकारची विद्वत्ता जरी असली तरी त्यांना भगवान श्रीकृष्णांसंबंधी फारच अल्प ज्ञान असते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात मन मना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्करू इत्यादी, हा एक श्लोक आहे भगवद्गीतेतला, तेव्हा तथाकथित विद्वानांप्रमाणे आम्ही असे म्हणत नाही की भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या अंतरात्मा यांच्यात भिन्नता आहे. आता थोडक्यात मी हे सांगतो प्रभुपाद काय सांगायचा प्रयत्न करतात की हा एक श्लोक खूप फेमस आहे भगवद्गीतेतला, जिथे मन मना भव मद भक्तो. तर थोडंफार संस्कृत ज्यांना माहिती आहे त्यांना कळेल की माझ्यावरती मन केंद्रित कर, माझा भक्त हो, मद भक्तो, मध्याजी माम माझी उपासना कर, पूजा कर, माम नमस्कुरु मला नमस्कार कर. तर याचा दुसरा अर्थ काढणे म्हणजे भगवद्गीतेशी अप्रामाणिक राहण्यासारखे.
याचा तोच अर्थ सांगितला पाहिजे जे सांगितलाय. परंतु बऱ्याच भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं जातं, याचा अर्थ आहे या शक्तीला तुम्ही शरण जा, या शक्तीला तुम्ही प्रणाम करा. शक्ती लिहायचं असतं तर भगवंतांनी शक्ती लिहिलं असतं ना, मग मला असं का लिहिलं असतं? तर हे समाजामध्ये आता खूप प्रचलित आहे. अजूनही असे खूप आचार्य आहेत, गुरु आहेत, जे भगवद्गीतेचा पूर्णपणे चुकीचा अर्थ सांगतात, पूर्णपणे. आणि यालाच भगवद्गीतेची मध्ये भेसळ करणे म्हणतात. आणि हे होऊ नये म्हणून प्रभुपादांनी आहे तसं द्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून याला भगवद्गीता जशी आहे तशी म्हटलं जातं. आहे तसेचे दोन अर्थ, जसं मगाशी प्रभुपादांनी सांगितलं, शब्द टू शब्द अर्थ देणे, मग भाषांतर देणे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये संशयच राहणार नाही की याचा काही चुकीचा अर्थ काढलाय. आणि दुसरा आहे तशी जशी आहे तशीचा अर्थ असतो तो म्हणजे की भगवद्गीतेचा जो सारांश आहे, जो उद्देश आहे, तो एक्झॅक्टली आहे तसं सांगणे. मी कशाला बदलून सांगू? भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मला शरण ये, तर मी सांगणार मला शरण ये. याला शरण ये, त्याला शरण ये, कुठल्याही देवी देवताला शरण ये, सगळे देव एकच असतात, किंवा देवी देवता प्रमाणेच मी पण गुरु आहे, मला शरण ये, असे सांगणं म्हणजे चुकीचं आहे. आणि असे बरेच भगवद्गीता आहेत, इनफॅक्ट भगवद्गीतेच्या आवृत्त्या आहेत. आणि म्हणून लोकांची दिशाभूल होते, लोक कन्फ्यूज होतात. बरेच आपले हिंदू लोक देखील कन्फ्यूज होतात, कारण आपल्याच लोकांनी हे बरेचसे लिहून ठेवलेले आहे. आणि ते सगळं बंद व्हावं आणि एक प्रामाणिक अधिकृत म्हणजे सर्टिफाईड आपल्याला भगवद्गीता मिळावी, म्हणून श्रील प्रभुपादांनी हा प्रयत्न केलेला आहे. श्रीकृष्ण पूर्ण आहेत. श्रीकृष्णांचे नाम, गुण, रूप, लीला इत्यादिकात कोणतीही भिन्नता नाही. जो मनुष्य गुरु शिष्य परंपरेनुसार कृष्ण भक्त होत नाही, त्याला श्रीकृष्णांचे पूर्णत्व समजणे अतिशय अवघड आहे. साधारणपणे तथाकथित विद्वान, राजकारणी, तत्वज्ञानी व स्वामी हे जेव्हा भगवद्गीतेवरील भाष्य लिहितात, तेव्हा ते श्रीकृष्णांची हकालपट्टी करण्याचा किंवा सरळ त्यांचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. याचं कारण आपल्याला हळूहळू जेव्हा आपण भगवद्गीता वाचू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की भगवद्गीतेमध्ये पानापानावरती श्रीकृष्ण असताना तुम्ही भगवद्गीतेवरतीच लिहिताना श्रीकृष्णांना बाजूला कसं काय काढतात? कारण इथे प्रत्येकाला ग्रेट व्हायचं आहे, प्रत्येकाला श्रेष्ठ व्हायचं आहे. हे हळूहळू आपण वाचताना आपल्याला समजेल. भगवद्गीतेवरील अशा अप्रामाणिक भाष्याला मायावाद भाष्य असे म्हणतात. तर मायावाद म्हणजे एक्झॅक्टली काय आपण नंतर चर्चा करूया. आणि अशा अप्रामाणिक भाष्यकारांपासून श्री चैतन्य महाप्रभू यांनी आपल्याला सावध राहण्याबद्दल सांगितले आहे. श्री चैतन्य महाप्रभू स्पष्टपणे सांगतात की जो कोणी मायावाद दृष्टिकोनातून भगवद्गीता समजण्याचा प्रयत्न करतो तो प्रचंड मोठी चूक करीत आहे. या चुकीचा परिणाम म्हणजे भगवद्गीता समजण्याचा प्रयत्न करणारा असा विद्यार्थी आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या पथावर गोंधळून जाईल व त्यामुळे त्याला स्वगृही भगवद्धामात जाता येणार नाही. साध्या फोनवरून जे कनेक्ट झालेत कृपया म्यूट करा, आवाज येतो खूप. आता हे कन्फ्यूज होऊन घेऊ नका, आपण डिटेलमध्ये वाचणार आहोत. स्वगृही भगवद्धामात जाणे म्हणजे काय, चैतन्य महाप्रभू कोण आहेत, काय सगळं नवीन नाव आलंय ते हळूहळू आपल्याला कळेल. भगवद्गीता जशी आहे तशी सादर करण्याचा आमचा हेतू केवळ हा आहे की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात म्हणजे 8,600 मिलियन इतक्या वर्षात भगवान श्रीकृष्ण या पृथ्वी तलावर ज्या उद्देशाकरिता अवतरित होतात त्याच उद्देशाबद्दल बद्ध जीवाला मार्गदर्शन करता यावे. जो उद्देश बदलला की भगवद्गीता पूर्ण किती वेळा वाचली तरी आपल्याला आपण कन्फ्युजच राहणार. आणि बरेच लोक तो उद्देशच बदलतात, कारण भगवद्गीतेचा उद्देश आहे भगवान श्रीकृष्णांना जाणणे. आणि मग श्रीकृष्णांना श्रेष्ठ, परम ईश्वर, परम प्रभू, परम पुरुषोत्तम भगवान जर असं आपण मानायला लागलो तर मग माझं काय? आणि म्हणून बरेचसे लोक भगवद्गीता लिहिताना हा उद्देशच टाळतात.
तर तो उद्देश सेंटरला राहावा, पानापानावरती वाक्यावाक्यामध्ये राहावा, म्हणून ही भगवद्गीता दिलेली आहे. आय एम अज्युमिंग देयर इज अ फोन. इट्स ओके, ते संपत आले. हा उद्देश कोणता ते भगवद्गीता तज्ञांनी सांगितला आहे आणि आपल्याला तो उपदेश जसा आहे तसा मान्य केला पाहिजे. तसे केले नाही तर भगवद्गीता आणि त्या गीतेचा प्रवक्ता भगवान श्रीकृष्ण यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. उद्देशच बदलला तर अख्खं पुस्तक वाचून उपयोग. भगवान श्रीकृष्णांनी कोट्यावधी वर्षांपूर्वी भगवद्गीता प्रथम सूर्यदेवाला सांगितली. हे देखील पुढे सांगतात भगवंत भगवद्गीतेमध्ये. आपल्याला या वस्तुस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि कोणताही चुकीचा अर्थ न लावता भगवान श्रीकृष्णांच्या प्रमाणावर भगवद्गीतेचे ऐतिहासिक महत्व समजून घेतले पाहिजे. श्रीकृष्णांची इच्छा काय आहे हे न जाणता भगवद्गीतेचा अर्थ लावणे हा एक मोठा अपराध आहे. या अपराधापासून स्वतःचे रक्षण करण्याकरिता मनुष्याने भगवान श्रीकृष्णांचा प्रथम शिष्य अर्जुन याच्याप्रमाणेच श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणून घेतले पाहिजे. अर्जुनाच्या ठिकाणी आपल्याला ठेवून भगवद्गीता आपण वाचली पाहिजे. अर्जुनाच्या ठिकाणी स्वतःला ठेवून भगवद्गीता समजावून घेतली पाहिजे. याचाच अर्थ अर्जुनाने जशी भगवद्गीता समजावून घेतली तशीच आपण समजावून घेतली पाहिजे. नसेल तर भगवद्गीता वाचण्यात काही अर्थ नाही. आणि अर्जुन कशा पद्धतीने समजावून घेतो ते अर्जुन पुढे सांगतो आपल्याला. तो सांगतो, म्हणतो अर्जुन की मला हे समजलंय, मी असा निष्कर्ष काढतो. आपण पण त्या निष्कर्षाला पोहोचलं पाहिजे. नसेल तर भगवद्गीता वाचून काय उपयोग नाही, नाही. तर आता जरी तुम्हाला पटलं नसेल तरी सोबत राहा, हळूहळू तुम्हाला हे पटेल. भगवद्गीतेचे असे ज्ञान खरोखरीच लाभप्रद आहे व जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मानव समाजाच्या कल्याणाकरिता प्रमाणित आहे. प्रमाणित म्हणजे कुणीतरी याला सर्टिफाय केलेलं आहे. हजारो वर्ष अनेक विद्वानातले विद्वान याचा अभ्यास करायचा प्रयत्न करत आहेत. यामुळे काहीतरी सबस्टन्स आहे, काहीतरी आहे याच्यामध्ये. कृष्ण भावनामृत आंदोलन मानव समाजात अत्यंत आवश्यक आहे, कारण ते जीवनाची परमसिद्धी प्राप्त करून देते. ते कसे घडते याचे पूर्ण स्पष्टीकरण भगवद्गीतेत दिले आहे. दुर्दैवाने वितंडवादी लोकांनी भगवद्गीतेचा फायदा घेऊन स्वतःची आसुरी वृत्तीचा प्रचार केला आहे व जीवनाची साधी तत्वे समजावून घेण्यापासून सुद्धा लोकांना मार्गभ्रष्ट केले आहे. जीवनाचा उद्देश कळाला आपल्याला तर त्या मार्गाने आपल्याला जाता येईल ना. जीवनाचा उद्देशच आपल्याला कळाला नाही तर त्या मार्गाने आपण जाणार कसा. त्यामुळे भगवद्गीतेमध्ये आपल्या जीवनाचा उद्देश सांगितलेला आहे. आता घाबरायचं पण काही कारण नाही. असं काही सांगितलेलं नाही आहे भगवद्गीतेमध्ये की तुमचं सुख समृद्धी सगळं सोडून तुम्ही हे वेगळंच काहीतरी करा. नाही, भगवद्गीतेमध्ये देखील तुमच्या सुखाचंच सांगितलेलं आहे, तुमच्या आनंदाचंच सांगितलेलं आहे. फक्त आपण सध्या चुकीच्या पद्धतीने सुख आणि आनंद शोधतोय. ते चांगल्या पद्धतीने बरोबर कुठे शोधायचं हे भगवद्गीतेत सांगितलं. जसं की आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्या डोक्यात येतं की याच्यात काही मला आनंद नाही, मी म्युझिशियन होणार. काय मुळात आपलं चुकलेलंच असतं. जो मार्ग धरलाय तोच चुकलेला असतो. त्यामुळे या जगामध्ये आपण जो मार्ग धरलाय सुख मिळवण्यासाठी आनंद मिळवण्यासाठी, तो मार्ग फक्त बदलायला सांगितलाय. सुख आणि आनंद मिळवण्याचं ध्येय बदलायला सांगितलेलं नाहीये. आपल्याच आचार्यांमधल्या पूर्व आचार्यांपैकी एक आचार्य म्हणतात की कोणतीही गोष्ट आपण केली नसली पाहिजे ज्याचं ध्येय सुख नाही, आनंद नाही. केलंच नसलं पाहिजे. हे अध्यात्मामध्ये पण लागू पडतं. त्यामुळे भगवद्गीता वाचून आपल्याला कुठले तरी कष्टदायी काम, आपल्या मनाविरुद्ध काहीतरी असं करायचं नाही. पूर्णपणे समजावून घेऊन आपल्याला सुखाचा मार्ग शोधायचा आणि मग तो सुखाचा मार्ग त्याची वाटचाल करून मिळवायचा आहे. हे भगवद्गीतेचा उद्देश आहे. आणि म्हणून बरेच भगवद्गीतेवरती भाष्य लिहिणारे मुळात ही गोष्टच बदलतात. त्यामुळे आपल्याला ते भ्रमित करतात, ज्याला इथे प्रपद म्हणतात, मार्गभ्रष्ट करतात.
म्हणजे सुखाच्या मार्गावरून दुसरीकडे घेऊन जातात परत. प्रत्येक मनुष्याला परमेश्वर किंवा श्रीकृष्ण किती महान आहेत व जीवात्म्याचे सत्य स्वरूप काय आहे ते समजले पाहिजे. प्रत्येकाने जाणले पाहिजे की जीवात्मा हा नित्य दास आहे व श्रीकृष्णांची सेवा करायची जर त्याला इच्छा नसेल तर मायेची म्हणजे भ्रमाची सेवा करणे त्याला भाग पडते. कोणाला कोणाची तरी सेवा आपल्याला करायलाच लागते. सेवा हा धर्म आहे. पुढे आपण डिटेलमध्ये ते वाचणार आहोत, मी काय आता डिटेलमध्ये जात नाही. तर थोडक्यात इथे प्रभुपाद सांगतात की श्रीकृष्ण कोण आहेत. मी स्वरूपता म्हणजे नॅचरली ओरिजिनली मी कोण आहे. मी कोण आहे हे माहितीच नसेल तर माझ्या जीवनाचा उद्देश काय मला कसं कळणार. हे जाणून घेतलं तर मग जीवनाचा उद्देश कळेल. जीवनाचा उद्देश कळाला तर त्याचा मार्ग कळेल आणि तो मार्गाने आपण चालायला लागलो तर आपल्याला सुख, समाधान, आनंद सगळं काही मिळेल. एवढं सिंपल आहे. परंतु हे एवढं सिंपल असून देखील बरेच ढोंगी गुरु, ढोंगी आचार्य, ढोंगी भक्त आपल्याला या मार्गावरून दुसरीकडे न्यायचा प्रयत्न करतात. कारण ते स्वतः भौतिकवादी असतात, स्वतः ते मार्ग चुकलेले असतात आणि तो मार्ग मिळवण्यासाठी तुमचा उपयोग करून घेतात. म्हणून भगवद्गीतेचं वाचन करणे हे दिव्य तर आहेच, त्याचबरोबर सुखकारक आहे. म्हणून या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून बऱ्याचदा सांगितलं जातं भगवद्गीतेचं आचरण करणे. वाचन आणि श्रवण नंतर येतं ते म्हणजे आचरण. आपल्या आचरणात भगवद्गीता आणली पाहिजे. ते भगवद्गीतेचं हे आचरण करणे याच्यामध्ये दिव्य आणि आनंद दोन्ही आहे. दिव्यानंद कोणाला नको आहे. दिव्यानंदाची व्याख्या श्रील प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात. दिव्यानंद म्हणजे असा आनंद जो कधीही कमी होत नाही. म्हणजे तो त्यात काही बदल व्हायचा असेल तर तो वाढतो, कधी कमी होत नाही. आणि असा आनंद जो कधीही थांबत नाही. असा आनंद कोणाला नको आहे. या भौतिक जगामध्ये पण आपण त्याचाच शोध घेतोय. कधी कधी आपल्याला वाटतं गुलाबजामुन मध्ये आहे आनंद, मग ते एक खातो, मग 2 खातो, मग आनंद वाढत जातो. 3 खातो वाढत जातं, 4 खातो वाढत जातं. 8-10 खाल्ल्यानंतर आनंद कमी व्हायला. ऍक्च्युली दुसऱ्याच गुलाबजामुनला तो कमी झालेला असतो, पण तो आपलं ब्रेन आपल्याला भ्रमित ठेवतं की नाही थोडंफार बदलून बघ अजून वाढेल. आणि मग एक वेळ तो थांबतो देखील. परंतु भगवंतांच्या भगवद्गीतेमधला जो मार्ग आहे आनंद शोधण्याचा तो कधीही कमी होत नाही आणि कधी थांबतही नाही. म्हणून हा मार्ग अगदी सतर्कतेने जाणून घेतला पाहिजे आणि त्याचं प्रामाणिकपणे आणि तीव्रतेने आचरण केलं पाहिजे. मग तो आनंदाचा मार्ग मिळतो, तो आनंद देखील मिळतो. आणि हा या श्रीमद भगवद्गीतेचा उद्देश आहे जो आपल्याला श्रील प्रभुपादांनी दिलाय. मायेची सेवा भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या विविध अवस्थेत करावी लागते व अशा रीतीने जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सतत भटकावे लागते. आता हे आपण वाचणार आहोत, जास्त काही म्हणजे टेन्शन घेऊ नका. हे 3 गुणांची सेवा, माया 3 गुणांनी बनलेली असते. जनरली आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती पण असतं 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हो की मग आपण अशा रीतीने जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये भटकावं लागतं. जन्म आणि मृत्यूला वाईट का म्हटलेलं आहे हळूहळू आपण हे शिकणार आहोत. हे ज्ञान म्हणजे एक महान शास्त्र आहे आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या हिताकरिता ते स्वीकारले पाहिजे. जसं मी मगाशी म्हणालो की हे ठीक आहे, भगवंतांना मानण्यासाठी आहे, भगवंतांना जाणण्यासाठी आहे, त्याच वेळी याच्यामध्ये आपला पण फायदा आहे, याच्यातच आपल्याला आनंद मिळणार आहे. म्हणून आपल्याला हे ग्रंथ स्वीकारलं पाहिजे. आणि हे शास्त्र आहे म्हणजे काय. शास्त्र जनरली आपण कशाला म्हणतो, सायन्सला म्हणतो, हो की नाही. भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, तसं हे शास्त्र आहे. हे काय नुसतं भाकडकथा नाही किंवा स्टाईल म्हणून कोणीतरी तत्वज्ञान लिहिलेलं नाही. आजकाल बरेचसे लोक तत्वज्ञान लिहितात, जीवनात यशस्वी होण्याचे 10 मार्ग पुस्तकं मिळतात आपल्याला. या 4 चुका करू नका, तुमचा बिझनेस भरपूर वाढेल. अशा प्रकारचं हे पुस्तक नाहीये. हे सायन्स आहे. सायन्स म्हणजे काय, जे प्रूव्ह करून दाखवता येतं त्याला सायन्स म्हणतात.
हो नाही विज्ञान. तर हे विज्ञान आहे. आणि जेव्हा आपण हे रोजचं वाचन आणि श्रवण प्रामाणिकपणे करू आणि ते प्रामाणिकपणे आचरणात जीवनात आणायचा प्रयत्न करू, तेव्हा आपल्याला या शास्त्राची, या सायन्सची प्रचिती येते. समजायला लागतं आपल्याला, येस याचा इफेक्ट आहे, हे नुसतंच सांगितलेलं नाही. बऱ्याच जणांना वाटतं की भगवद्गीता म्हणजे 2 पानं वाचायची आणि बंद करून रिबिन लावून ठेवायचं, रोज पूजा करायची, म्हणजे आपल्याला काहीतरी मिळेल, आपले दुःख जातील. नाही, हे शास्त्र आहे म्हणजे ते वाचून समजून घेतलं पाहिजे. आणि नुसतं समजून घेऊन पण चालणार नाही, ते आचरणात आणलं पाहिजे, मग ते शास्त्र होतं. नसेल तर ते फक्त ज्ञान म्हणून ज्ञानच राहतं, ते विज्ञानामध्ये कन्वर्ट होत नाही, सायन्समध्ये कन्वर्ट होत नाही. शेवटचा पॅरेग्राफ वाचूया आणि आपण थांबूया. सामान्य लोक विशेष करून कलियुगात श्रीकृष्णांच्या बहिरंगा शक्तीने मोहित होतात आणि त्यांना चुकीचे असे वाटते की भौतिक सुखाच्या साधनांचा विकास केला तर प्रत्येक मनुष्य सुखी होईल. भौतिक जे काही चाललेलं आहे भौतिक जगामध्ये, जिथे आपण आहोत त्याला भौतिक जग म्हटलं जातं. जिथे भगवान श्रीकृष्ण कायमचे राहतात त्याला आध्यात्मिक जग म्हटलं जातं. तर भौतिक जगामध्ये जे काही चालू आहे आपल्याला असं वाटतं की तेच आपल्याला आनंद देईल आणि म्हणून प्रत्येक जण त्याच्या मागे लागलेला आहे. अगदी गरीबातल्या गरीबापासून अगदी श्रीमंतातल्या श्रीमंतापर्यंत. आणि कुठल्याही शरीरामध्ये असला, स्त्री पुरुष जीव जंतू प्राणी पशु पक्षी सगळे या भौतिक जगामधल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा मिळवण्याचा प्रयत्न करतायत, कारण त्यांना वाटतं की ते मिळवलं तर सुख मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. आणि हे भौतिक जगातली प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे, क्षणभंगूर आहे, त्यामुळे ते सुख कायमचं काही टिकत नाही. परंतु हे लवकर माझ्या लक्षात न आल्यामुळे, मी विसरल्यामुळे मी या भ्रमातच आहे कायमचा. हा आपला प्रॉब्लेम आहे. त्यांना ही मुळी जाणीवच नाही की बहिरंगा शक्ती किंवा भौतिक प्रकृती अत्यंत बलवान आहे, कारण भौतिक प्रकृतीच्या कडक नियमांनी प्रत्येकाला दृढपणे बांधून ठेवलेलं आहे. मग इथे जन्म आहे, मग इथे मृत्यू आहे, मग इथे कर्माचं फळ आणि कर्माचं गणित आहे. जसं कराल त्याचा रिझल्ट तसा मिळणार. चांगलं केलं चांगला रिझल्ट मिळणार, वाईट केलं दंड मिळणार. आणि हे कठोर नियम आहेत. मग आपण हे सगळ्यामध्ये कन्फ्यूज होतोय, काय चाललेलं आहे आणि हे सगळं समजावून घेण्यासाठी भगवद्गीता आहे. परमेश्वराचा अंश या नात्याने जीवात्मा म्हणजे आपण अतिशय आनंदी असतो आणि अशा प्रकारे परमेश्वराची तत्परतेने सेवा करणे हा त्याचा नैसर्गिक स्वभाव धर्म आहे. त्या परमेश्वराने आपल्याला बनवलंय, त्यामुळे मी त्याचा अंश आहे. मग जो पूर्ण आहे त्या पूर्णाच्या अंशाने सेवा करणे हा माझा स्वाभाविक म्हणजे नॅचरल धर्म आहे. पण हे विसरल्यामुळेच आपण इथे अडकलेलो असतो. हे डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. माया शक्तीद्वारे मोहित झाल्यामुळे मनुष्य वेगवेगळ्या प्रकारे स्वतःच्या इंद्रियांना संतुष्ट करून सुखी होण्याचा प्रयत्न करतो, परंतु या पद्धतीने तो कधीही सुखी होत नाही. आपल्याला काय वाटतं की माझी ही जी बाह्य इंद्रिय आहेत यांना सुखी होण्यासाठी काहीतरी पुरवत राहिलं तर आपण सुखी राहू. म्हणजे डोळ्याला काहीतरी चांगलं बघावं असं वाटतं कायम, तोंडाने काहीतरी चांगलं खावं असं वाटतं, याच्यातच आपल्याला सुख आहे असं वाटत जायला लागतं. परंतु या पद्धतीने तो कधीही सुखी होत नाही. स्वतःच्या भौतिक इंद्रियांचे लाड पुरवण्याऐवजी त्याने परमेश्वराच्या इंद्रियांना संतुष्ट केले पाहिजे. हीच जीवनाची परमसिद्धी आहे. परमसिद्धी म्हणजे परम लक्ष्य. हे मिळवलं की सगळं मिळालं. परमेश्वराला हे हवे असते व तसा त्यांचा आग्रह असतो. आणि हेच भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की तुम्ही माझी सेवा केली पाहिजे आणि मी हे डिमांड करतो की तुम्ही हे केलंच पाहिजे. नाही केलं तर तुम्हाला इथे तडफडत राहावं लागतं. मग बऱ्याचदा भगवद्गीतेचा अर्थ चुकीचा काढला जातो की मला जबरदस्तीने भक्त बनवण्यात येते. नाही,
जबरदस्ती भगवंत कधीच करत नाहीत, समजावून सांगतात, म्हणूनच भगवद्गीता आहे. कारण भगवंतांना देखील सुख पाहिजे, जबरदस्ती करण्यामध्ये कधी सुख नसतं. समजावून सांगून एखाद्याकडून ते प्रेमाने करवून घेण्यामध्ये खऱ्या अर्थाचा सुख असतं. ऑर्डर तुम्ही भरपूर द्याल, हे कर, इथे जा, तिथे जा, पण तो समोरचा माणूस प्रेमाने करत नसेल तर त्याला पण सुख मिळत नाही, तुम्हाला पण ऍक्च्युली तुम्हाला पण सुख मिळत नाही. तुम्हाला वाटतं तुम्हाला सुख मिळते, ऍक्च्युली तुम्हाला पण सुख मिळत नाही. परंतु भगवद्गीतेत काही अध्यायामध्ये तुम्हाला असं आढळेल की भगवंत इथे डिमांड करतात, यस हे केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. याचा अर्थ काय, नाही केलं तर इथे तडपडत राहावं लागेल, दुःख भोगावं लागेल, तुम्ही ठरवा काय करायचं, असा त्याचा अर्थ असतो. मनुष्याने भगवद्गीतेचा हा केंद्रबिंदू समजून घेतला पाहिजे. आमचे कृष्ण भावनामृत आंदोलन या केंद्रबिंदूबद्दल संपूर्ण जगभर प्रचार करीत आहे. जो कोणी भगवद्गीतेचा अभ्यास करून तिचा लाभ घ्यावायचा विचार करीत असेल त्याला या संबंधात आमचे कृष्ण भावनामृत आंदोलन परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली मदत करू शकते. म्हणून आम्हाला आशा आहे की भगवद्गीता जशी आहे तशी की ज्या स्वरूपात आम्ही सादर करीत आहोत तिचा लोक अभ्यास करून सर्वात जास्त फायदा उठवतील. आणि जर एक मनुष्य देखील भगवंतांचा विशुद्ध भक्त झाला तर आमचा प्रयत्न यशस्वी झाला असे आम्ही समजू. AC भक्तिवेदांत स्वामी, 12 मे 1971, सिडनी, ऑस्ट्रेलिया. तर हे आपण आता फॉरवर्ड नाही आहे ऍक्च्युली, बट काइंड ऑफ फॉरवर्ड, पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड आणि मनोगत म्हणजे वाचलं. तर उद्या आपण उपोद्घात वाचायला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे कुठे गेलं, तुमच्यापैकी काही जणांना असं वाटत असेल की आपण काही दिवस स्किप करूया, तर तसं करू नका. प्रत्येक लाईन आणि लाईन आपण समजावून घेतली पाहिजे. हजारो, लाखो, करोडो विद्वान लोक भगवद्गीतेचा अभ्यास करायचा प्रयत्न आयुष्यभर करतात, तरी त्यांना समजत नाही. त्यामुळे आपण एखादा क्लास चुकून चालणार नाही, एखादं वाक्य स्किप करून चालणार नाही, आणि मग अपेक्षा करून चालणार नाही की मला समजेल. या धकाधकीच्या जीवनामध्ये, कलियुगामध्ये, विशेष करून कलियुगामध्ये देखील आत्ता या क्षणी इंटरनेटच्या युगामध्ये सगळ्यांना क्रॅश कोर्स पाहिजे असतो. 16 दिवसात भगवद्गीता, 1 आठवड्यात भगवद्गीता, नाही आलं तरी चालेल, आम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग करून घरी पाठवतो. याच्याने कोणाला भगवद्गीता समजत नाही. महान विद्वान लोक ऍक्च्युली मरेपर्यंत अभ्यास करत होते, त्यांना नाही समजली. आपल्याला 16 दिवसाच्या क्रॅश कोर्समध्ये काय समजणार. आणि समजली भगवद्गीतेतच भगवंत सांगतात, ज्याला समजली आणि त्याने आचरणात आणली नाही त्याला भगवद्गीता कधीच नाही समजली. त्यामुळे थोडंसं आपण रेग्युलर राहायचा प्रयत्न करायचा. समजलं नाही तर पुन्हा पुन्हा रेकॉर्डिंग ऐकायचे, कारण हीच आपल्या जीवनाची परमसिद्धी आहे. जीवनामध्ये मिळवण्यासारखं हेच आहे, बाकी काही नाही. हे जीवनाचं आपलं लक्ष असलं पाहिजे. याच्यामध्येच सुख आहे, याच्यामध्येच समृद्धी आहे, याच्यामध्येच परम आनंद आहे, हे लक्षात ठेवून या क्लासला यायचं. आता आजच्या क्लासमध्ये भगवान कोण होते किंवा हे काय होतं ते काय होतं असले प्रश्न मी घेत नाही, परंतु बेसिक कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, जसं की भगवद्गीता कुठे मिळेल वगैरे वगैरे, क्लास याच वेळेला होईल का. क्लास ज्या दिवशी काही कारणास्तव होणार नाही त्या दिवशी ग्रुपवरती मेसेज टाकला जाईल की आज क्लास होणार नाही. विशेष करून जेव्हा मी प्रवासात असतो त्या दिवशी होणार नाही, बाकीच्या दिवशी क्लास होईल. आणि आता हे लोड शेडिंग किती दिवस राहते माहिती नाही, त्यामुळे यूट्यूबचं थोडंसं अवघड वाटतंय अंधारामुळे. असेल तर जनरेटरची वगैरे व्यवस्था करायला पाहिजे. परंतु तरीही ऑडिओ रेकॉर्डिंग असतील ते यूट्यूबवरती टाकले जातील, आणि रोजचा क्लासचा यूट्यूब लिंक दुसऱ्या दिवशी ग्रुपवरती टाकला जाईल.
तो दिवसभरात वेळ मिळाला तर परत एकदा तुम्ही ऐका, म्हणजे थोडंफार स्ट्रॉंग होईल आपले अंडरस्टँडिंग. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. Hare Krishna Prabhuji.